नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. तर आजचा स्वामी संदेश काय आहेत ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिला संदेश जो आहे तो हा आहे की स्वामी तुम्हाला सांगत आहे कुठे ना तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात बॅलन्स आणणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तुमची ऊर्जा खूप इम्बॅलन्स होते. म्हणजे काय, तर कधी कधी तुम्हाला खूप चांगलं वाटतं, कधी कधी एकदम तुमचं मन एकदम बेचैन होऊन जातं, कधी कधी तुम्हाला एकदम समाधानी वाटतं, कधी कधी तुम्हाला एकदमच म्हणजे तुटल्यासारखं वाटतं. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत ना की तुम्हाला स्वतःबरोबर शांततेत बसण्याची गरज आहे. तुमच्या तुमच्या ऊर्जेमध्ये बॅलन्स आणणं खूप गरजेचं आहे. हा पहिला संदेश आहे स्वामींचा. त्यानंतर मग बघा, दुसरा जो संदेश आहे तो हा आहे ना कुठे ना तुमच्या आजूबाजूची परिस्थिती अशी आहे ना, पैशांना घेऊन खूप ताणतणाव आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला कधीकधी पैशांमुळे खूप ताणे पण भेटतात, खूप साऱ्या गोष्टी ऐकाव्या लागतात. ठीक आहे, आणि त्यामुळे तुम्हाला असं कुठेतरी वाटतं की लाईफमधले जे चॅलेंजेस आहेत, जी कठीणाई येत आहे, ते कुठे ना कुठे आता हे सगळं मी कसं सांभाळू शकतो, म्हणजे सांभाळू शकतो किंवा शकते, हे जे कोणी बघत आहे त्या परीने घ्या. ठीक आहे, तर तुम्हाला ना हा विचार सतत असतो. तुम्ही खूप मेहनती आहात, खूप मेहनतसुद्धा करतात. ठीक आहे, पण कुठे ना तुमची ऊर्जा ही बॅलन्स नसल्यामुळे ना तुम्ही त्या जगलिंग फेसमध्ये जाता. तर काय की कधी इथे कधी तिथे, म्हणजे तुम्हाला ती ती एक बॅलन्स स्थिती आहे तुमच्यामध्ये, जो एक बॅलन्स हवा आहे तो येण्यामध्ये तुम्हाला खूप प्रॉब्लेम होत आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे खूप साऱ्या गोष्टींमध्ये ना तुम्ही अडकून जाता, हा विचार करून की कधी कधी तुम्हाला असं वाटतं की सगळं सुरळीत चाललेलं आहे, पण कधी कधी अचानक तुमचं मन इतकं, तुम्ही घाबरून जाता, बेचैन होता. कधी कधी असं वाटतं की तुमची वाटच चुकली आहे, आयुष्य कुठे भरकटलं आहे, कुठल्या वेगळ्याच ठिकाणी मी आयुष्यात चाललो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ना तुमच्या डोक्यात सतवत असतात. कधी कधी तुम्हाला खूप एकटं पण वाटतं, भीती वाटते, इमोशनली ड्रेन वाटतं तुम्हाला. तुम्हाला असं वाटतं की माझेच वाटेल एवढं दुःख का, मलाच काय एवढ्या यातना सहन कराव्या लागतात आहे. ठीक आहे, कधी कधी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला डाऊट येतो. ठीक आहे, आणि तुम्हाला बघा, आणि मोस्टली तुम्हाला ना अमावस्या पौर्णिमेच्या वेळी तुम्हाला जास्ती भीती आणि घाबरल्यासारखं वाटतं. ठीक आहे, तर आणि तुम्ही खूप इम्बॅलन्स पण आहे तुमची एनर्जी, पण कुठेतरी ना तुम्ही संयम ठेवून पण चालला आहात, आणि तुम्ही खूप संयम दाखवत आहात आपल्या आयुष्यात. असं नाही की तुमच्यामध्ये संयम नाही आहे. ठीक आहे, तर तुम्ही संयम दाखवत आहात, पण तुम्ही आता इतके थकला आहात की तुम्हाला कधी कधी असं वाटतं की ह्यातून तुम्हाला निघायचं पण आहे, आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही तेवढे सक्षम पण आहात की तुम्ही हे सगळं हँडल करून निघू शकता. पण कुठे ना तुम्हाला इतक्या साऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकलेला आहात की तुम्हाला पाहिजे आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीतून निघावं, पण तुम्हाला कुठे ना रस्ता पण दिसत नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टीतून कसं निघावं, कसं मी ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडू शकतो. ठीक आहे, तर बघा, स्वामी तुम्हाला हेच स्पष्ट सांगत आहेत की जर तुम्हाला तुमच्या ऊर्जेवरती काम करायचं असेल, तर तुम्हाला कुठली तरी एक स्टेप घ्यावी लागणार. ती छोटी का नाही असू दे, स्वतःसाठी काहीतरी तुम्हाला असं करावं लागेल, ज्यातून बघा, स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी आहेत. पण जर तुम्ही प्रयत्नच नाही केलंत, तर तुम्ही त्यातून निघायला तुम्हाला खूप प्रॉब्लेम होणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला स्वामी काय सांगत आहेत की जे काही परिस्थिती आहे, ठीक आहे, ते तुमची कर्म आहेत, ती तुमची भोग आहेत, जे तुम्हाला भोगायचे आहेत. पण त्यातून निघण्यासाठी प्रयत्न हे सोडू नका, कारण तुम्ही कधी कधी म्हणजे पूर्णच गिवअप करून टाकता की काय, तुम्हाला असं वाटतं की आता म्हणजे सगळं संपलेलं आहे, असं कधी कधी तुम्हाला असं पण तुम्हाला आतून वाटत असते. तुमच्या ऊर्जेमध्ये हा संचार पण होत असतो. कुठे ना कुठे तुम्हाला सगळ्या गोष्टी असं वाटतं तर ते सुटत चाललेल्या आहेत. तर बघा, स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत ना की काळोखानंतर आहे ना कधी पण अंधकार नंतर कधी पण उजाला येतोच. ठीक आहे, काळोखानंतर कधी पण रोशनी येतेच, काळोखानंतर कधी पण प्रकाश येतोच. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहे, जरी तुम्हाला ही वेळ कठीण वाटत असली तरी संयम ठेवा, कारण काळोखानंतर उजाला म्हणजे काय, तर प्रकाशासारखं तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत. त्यामुळे
तुम्ही जो संयम आत्तापर्यंत दाखवलात त्याबद्दल तर स्वामींना खूप अभिमान पण आहे तुमच्याबद्दल. पण ह्याच्या व्यतिरिक्त स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की कुठे ना कुठे तुम्हाला आत्ता आहे ना, आत्ता तुम्हाला जास्ती संयम दाखवण्याची गरज आहे. कारण जी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडलेल्या आहेत किंवा घडत आहेत त्या तुम्हाला काहीतरी शिकवायला आलेल्या आहेत, त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे. आणि तुम्हाला पैशांबद्दलचे जे पण चिंता आहेत तर स्वामी ते सांगत आहेत की त्या सगळ्या चिंता स्वामींवरती सोपवा, फक्त तुमच्या कर्मांवरती लक्ष द्या आणि तुमच्याकडून जेवढं होऊ शकतं तेवढं करण्याचा प्रयत्न करा, बाकी सगळं ते बघणार आहेत. तर आणि मेन तुम्हाला पेशन्स, टॉलरन्स, कधी कधी तुम्ही खूप एकदमच तुमचं फ्रस्ट्रेशन लेवल खूप वाढून जातं, एन्झायटी, स्ट्रेस होते तुम्हाला एकदम खूप ना म्हणजे तुम्हाला खूप आतून असं भांडायचं नसतं, पण ते कधी कधी तुमच्या मुखातून काही काही असे शब्द बोलले जातात. काही अशी परिस्थिती निर्माण होते जिथे तुम्हाला नंतर ते वाईट वाटतं आणि नंतर त्याचं स्वतःलाच दुःख होऊन जातं. तर हाच मेसेज आहे जो स्वामींना तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे की कुठे ना कुठे तुम्हाला तुमच्या ऊर्जेमध्ये तुमच्या ऊर्जेसाठी तुम्हाला काम करायचं आहे, एक बॅलन्स आणायचा आहे. आणि जशी तुमची ऊर्जा शिफ्ट होईल तसं सगळ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूच्या शिफ्ट व्हायला सुरुवात होतील. पण तोपर्यंत तुम्हाला संयम ठेवायचा आहे आणि स्वतःचा संयम तुम्ही जितकं मेंटेन करायचा प्रयत्न कराल तितकंच तुमच्यासाठी चांगलं आहे. आजूबाजूच्या परिस्थितीचा तुमच्यावरती परिणाम होऊ द्यायचा नाही आहे, हा ठाम मेसेज आहे स्वामींचा. ठीक आहे, तर हाच होता आजचा मेसेज. जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला आहे तर तो नक्कीच स्वामींनी पोचवला आहे. आणि असेच महत्त्वपूर्ण मेसेजेस स्वामींचे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा मेसेज ऐकल्याबद्दल. कारण हा स्वामींचाच कुठे ना कुठे तुम्हाला एक वाट दाखवण्याचा एक व्हिडिओ आहे आणि त्या परेने तुम्ही स्वतःवरती काम करायला सुरुवात करा. धन्यवाद.